गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण इक्वेशन ऑफ हार्मोनिक मोशन, सिंपल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन बघणार आहोत. याचं इक्वेशन आपल्याला पाहायचं. तर मागच्या लेक्चरमध्ये जसं की ऑसिलेशन हा लेसन आपण सुरू केला, तर ऑसिलेशन लेसनमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी काय करत होतो, क्लिअर करत होतो. त्यामध्ये मग आपण पिरियॉडिक मोशन म्हणजे काय असतं पाहिलं, ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय असतं, ऑसिलेटरी मोशनचे एक्झाम्पल्स पाहिले आणि त्या पद्धतीनं आपण सिंपल हार्मोनिक मोशन वगैरे वगैरे याची काही डिफाईन बघितली. तर आज आपल्याला जे पाहायचं आहे तर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन पाहायचं आहे. आता डिफरन्शियल इक्वेशन जे आहे ते डिफरन्शियल इक्वेशन इज बेस्ड ऑन द स्प्रिंग एक्सप्रेशन, इट बेस्ड ऑन द pendulum expression, because the tendency of a pendulum to come towards the mean position. जसे पेंडुलमची असेल किंवा झोक्याची असेल, स्विंगची असेल, यांची टेंडन्सीच असते की ते कितीही एक्स्ट्रीम पोझिशनला गेले तरी त्यांची टेंडन्सी असते ते काय होणार, मीन पोझिशनला ते काय होणार, ॲक्सलरेट होणार, मीन पोझिशनपर्यंत येणार. ही त्यांची काय असते, टेंडन्सी असते. आणि त्या टेंडन्सीमुळे ते जे डिस्प्लेसमेंट घडून येतं ते कसं असतं, मायनस असतं. म्हणजे जो की फोर्स ॲक्ट होतो, जो की त्याच्यावरती फोर्स जो ॲक्ट असतो तर लिनियर एसेशनवरती आपण बघत आहोत एक्सप्रेशन फॉर एक्सप्रेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशनचं. तर त्यामधलं फर्स्ट काइंड आहे एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट, आणि ते कसं आहे, मायनस आहे. ते कसं आहे, मायनस आहे. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट, आणि ते जे डिस्प्लेसमेंट का आणि ते रेस्टोरिंग फोर्स जो असतो तो रेस्टोरिंग फोर्स काय असतो, टुवर्ड्स द मीन पोझिशन ट्रॅव्हल करत असतो. हे ट्रॅव्हल टुवर्ड द मीन पोझिशन, दॅट्स वाय इट इज द डिस्प्लेसमेंट इज निगेटिव्ह. सो जर आपल्याला आपण शिकलो होतो, जर हे जे प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे, हे प्रोपोर्शनॅलिटी साइन जर आपल्याला जर कॅन्सल करायचं असेल, रिमूव्ह द प्रोपोर्शनॅलिटी साइन, कॉन्स्टंट इज ॲडेड. आपल्याला काय करावं लागतं, तिथं कॉन्स्टंट घ्यावं लागतं. मग आपण इथं फोर्स इक्वल टू के काय करतो, आपण इथं कॉन्स्टंट घेतो. काय, कोणता कॉन्स्टंट घेतो, के इज अ कॉन्स्टंट अँड दिस इज नोन ॲज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. इक्वेशन नंबर 1, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. के म्हणजे काय, त्याला फोर्स कॉन्स्टंट म्हटलं जातं. वेअर के इक्वल टू फोर्स कॉन्स्टंट, के इक्वल टू काय म्हणतात त्याला, फोर्स कॉन्स्टंट. ओके. आता त्यानंतर आपल्याला न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन आठवायचा. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, खाली लिहितो अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन नुसार आपल्याला माहिती आहे फोर्सचं इक्वेशन काय होतं, एम इंटू ए. फोर्स इक्वल टू एम इंटू ए. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 2. आपल्याला डिफरन्शिएशन करायचं काही वेळाने. तर इक्वेशन नंबर 2 बघितलं. आता ही जी फोर्सची व्हॅल्यू आहे, ती फोर्सची व्हॅल्यू आपण इथं ठेवता येईल. फोर्सची व्हॅल्यू काय करता येईल, आपण इथं ठेवता येईल. फोर्सच्या व्हॅल्यूमध्ये इथं ठेवूया. मग काय होते पहा, मग पुट इन फ्रॉम इक्वेशन 1 and 2 असं म्हणू आपण. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट. मग आपण इक्वेशन 1 आणि 2 यानुसार बघता येईल. एफची व्हॅल्यू किती, एम इंटू ए. आपण इथं ठेवूया ती व्हॅल्यू. आपल्याला असं करता येईल, एफ इक्वल टू एम इंटू ए इक्वल टू मायनस के इंटू एक्स, याला आपण म्हणू आपण इक्वेशन नंबर 3. याला नाव देऊ आपण इक्वेशन नंबर 3. तर व्हेलॉसिटी आपल्याला दिलेली असते. व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज गिवन बाय, आपल्याकडे काय व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज गिवन बाय आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल काय असते ते.
व्हेलॉसिटी म्हणजे काय, चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय असतं, व्हेलॉसिटी. तर आता इथं जे डिस्प्लेसमेंट होतं, इथं काय म्हणलं होतं, एक्स एवढं डिस्प्लेसमेंट आपण घेतो, त्याला ॲम्प्लिट्यूड पण म्हणतो आपण, ते पुढे चालून तुमच्या लक्षात येईल. तर आता इथं व्हेलॉसिटी मी इथं लिहिता येईल. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय म्हणून, dx अपॉन dt. dx अपॉन dt. काही प्रमाणात तिथं काय होती, व्हेलॉसिटी काही प्रमाणात डिस्प्लेसमेंट होतं विथ रिस्पेक्ट टू सर्टन टाइम, तर त्याला म्हटलं गेलं dx अपॉन dt. दिस इज नोन ॲज dx अपॉन dt. मग आता पुढे पहा, ॲक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे. ॲक्सेलरेशन काय असते, इथं दिसतंय, यस. ॲक्सेलरेशन आपल्याला माहित असते, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग इथं ॲक्सेलरेशनचा व्हॅल्यू चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्यालाच आपण इथं बघितलं, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अ टाइम. असं करता येईल आपल्याला इथं d2x अपॉन dt, dt स्क्वेअर. कारण हे dx अपॉन dt म्हणजेच काय, x म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी आपण डिफाईन केलं जातं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग हे x काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. t म्हणजे काय, टाइम आहे, शॉर्ट टाइम इंटरवल आहे, म्हणून dx अपॉन dt डिफरन्शिएशनसाठी. तर आता चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम म्हणजे काय, तर ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचा जो फॉर्म्युला आहे तो काय असतो, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम. तर त्याला म्हटलं जातं ॲक्सेलरेशन. आणि मग हे ॲक्सेलरेशन dv अपॉन dx हे जर म्हटलं, इथं जर केलं d2x अपॉन dt, कारण हे dv ची व्हॅल्यू जर ही आहे, तर डबल जर केलं तर ते काय असणार आहे, d2x अपॉन dt. पुढे पाहू. आता आपण ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहिला इथे. तर हे जी व्हॅल्यूज आहेत, इक्वेशन नंबर काय आहे 4 मधली जी व्हॅल्यू आहे ए ची, ती याच्यामध्ये ठेवून देऊ आपण. याच्यामध्ये कशामध्ये, m इंटू ए ची व्हॅल्यू काय करायची, ही जी ए ची आलेली व्हॅल्यू ती आपण इथं ठेवूया, बघू बरं काय होतं ते. ओके, काय ते सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 4 in 3. इक्वेशन 4 in 3 ठेवलं आपण. ओके, आता ठेवून बघूया ए ची व्हॅल्यू इथं, m जशात तसं. ए ची व्हॅल्यू इथं दिलेली, ए ची व्हॅल्यू काय आहे, d2x अपॉन dt स्क्वेअर इक्वल टू -k इंटू x. आता हे -k इकडे गेल्यानंतर प्लस होईल. मग m जशात तसं d2x अपॉन dt स्क्वेअर. तुम्ही सध्या डिफरन्शिएशनच शिकताय तुम्ही मॅथमध्ये. प्लस k इंटू x इक्वल टू 0 असं लिहिलं तरी काय हरकत नाही. तर आता आपण काय करता येईल, ह्याला m ला काय करू आपण, याच्या इकडे घेऊन जाऊ m ला. मग काय होईल, पर व्हॅल्यू होईल d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस k इंटू एक्स. इथं m मल्टिप्लिकेशन, इथे गेल्यावर काय होईल, डिव्हिजनमध्ये होईल k अपॉन m इंटू एक्स इज इक्वल टू 0. तर आपल्याला माहिती आहे हे एक इक्वेशन आलं आपल्याला, हे लिनियर एसएचएमचं इक्वेशन आहे. ओके, त्याला आपण थोडंसं मॉडिफाय करू शकतो. पहा, याला सुद्धा मॉडिफाय करता येईल, कारण आपण मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं k अपॉन m म्हणजे काय, ओमेगा आहे. k अपॉन m मीन्स व्हॉट, ओमेगा. ओके, मग आपण इथं असं लिहितं, बिकॉज k डिवाइड बाय m इक्वल टू ओमेगा. त्याला ओमेगाला काय म्हटलं जातं, ओमेगा म्हणजे काय, अँगुलर फ्रिक्वेन्सी इक्वल टू काय असते ती, अँगुलर. ओमेगा स्क्वेअर असेल ते, यस, ओमेगा स्क्वेअरच, अँगुलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा स्क्वेअर मीन्स व्हॉट, अँगुलर फ्रिक्वेन्सी. मग k अपॉन m इक्वल टू काय आहे, ओमेगा स्क्वेअर. आणि ओमेगा स्क्वेअर मीन्स व्हॉट, अँगुलर फ्रिक्वेन्सी. आणि ही अँगुलर फ्रिक्वेन्सी ओमेगा स्क्वेअर जी आहे ती या व्हॅल्यू इथं आपण ठेवून देऊ. मग काय तयार होईल पहा, d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स इक्वल टू 0. हे काय झालं, आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळालं. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर एसएचएम.
लिनियर एसएचएमचं हे काय झालं, एक डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला यातून मिळालं. ठीक आहे, परत एकदा लक्ष द्या. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन घ्यायचे. बोर्डामध्ये हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं आणि हे दोन फॉर्म्युल्यावरती आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत, या दोन फॉर्म्युल्यावरती. त्यामुळे फॉर्म्युले पण लक्षात ठेवा तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, हे पूर्ण डिफरन्शिएशन पण लक्षात ठेवा, कुठून कसं आलं ते. ठीक आहे, सगळ्यात अगोदर पहा, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. रिमूव्ह द प्रोपोर्शनॅलिटी, कॉन्स्टंट इज ॲडेड. आपण काय घेतलं, एक कॉन्स्टंट घेतलं. ओके, इथे एक कॉन्स्टंट घेतलं आपण आणि ते कॉन्स्टंटचं नाव काय ठेवलं, के इक्वल टू फोर्स कॉन्स्टंट. ओके, अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशनमध्ये काय होतं आहे, तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं फोर्स इक्वल टू एम इंटू ए, इक्वेशन नंबर 2 घेतलं. आता एम इंटू ए, फोर्सची जी व्हॅल्यू एम इंटू ए ती याच्यामध्ये ठेवली आपण. मग ठेवलं एम इंटू ए इक्वल टू मायनस के एक्स, इक्वेशन नंबर 3. तर आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. पहा, व्हेलॉसिटी काय असते, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, चेंज इन अ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग त्यानुसार मग आपण इथं व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज गिवन बाय काय असते, डी एक्स अपॉन डी टी. एक्स म्हणजे काय डिस्प्लेसमेंट, टी म्हणजे काय टाइम, हे चेंज होतं म्हणून डी एक्स अपॉन डी टी. मग त्यानंतर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ॲक्सेलरेशन काय असतं, ॲक्सेलरेशन इज नथिंग बट चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम हे 2 टाइम्स होतं डी टू एक्स अपॉन डी टी. त्यानुसार डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. हे तुम्हाला मॅथमध्ये लवकर लक्षात येतं. मस्त, ही इथं जी व्हॅल्यू जी आली आपल्याला ॲक्सेलरेशनची काय, डी टू एक्स अपॉन डी टी, ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू कशामध्ये ठेवायची, ह्या इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवायची. यम जशा तसं ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू घेतली आपण, इथं ठेवली इक्वल टू मायनस के इंटू एक्स, जशा तसं. तर मायनस के इंटू एक्स इकडं प्लसमध्ये, इकडे गेल्यावर काय होईल, इकडं मायनसमध्ये, इकडे गेल्यावर काय होईल, प्लसमध्ये. मग आपण मायनस के एक्सला काय केलं, इकडे घेतलं लेफ्ट साईडला, तर ते झालं प्लस के एक्स यम इंटू डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के एक्स इक्वल टू 0. ओके, आता पहा, हे जे यम इथं मल्टिप्लिकेशनमध्ये इथं गेलं, इकडे घेतल्याशिवाय डिव्हिजनमध्ये जाईल, त्यामध्ये काही वेगळा चेंज नाही येतो, जसा तसा आहे. मग घेतला तो, चेंज करून घेतला इथे. मग चेंज झाल्याच्या नंतर पहा, के अपॉन यम इंटू एक्स इक्वल टू 0, हे जशा तसं आलं. तर हे एक प्रकारचं डिफरन्शियल इक्वेशन आहे. मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, के डिवाइड बाय यम म्हणजेच काय असतं, ओमेगा स्क्वेअर. इट इज अ कॉन्स्टंट अँड दिस इज नोन ॲज अ अँग्युलर फ्रिक्वेन्सी. मग त्याला काय नाव देतो आपण, अँग्युलर फ्रिक्वेन्सी हे नाव देतो आपण. ठीक आहे, मग त्यानंतर मग आपण डायरेक्टली ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स प्लसमध्ये घेतलं डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे एक प्रकारचं आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं. या दोन्ही इक्वेशनच्या सहाय्याने आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी काढू शकतो, केची फोर्स कॉन्स्टंट काढू शकतो, मास देखील काढू शकतो. ठीक आहे, तर लगेच आपण पुढे लगेच प्रॉब्लेम घेऊ. ताबडतोब प्रॉब्लेम लगेच घ्यायचा आहे आपल्याला. ओके, हे मी पुसून घेतो पटकन, तुम्ही ड्रॉ करून लिहून घ्या, स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. नंतर लगेच आपण काय करू, एक नवीन प्रॉब्लेम घेऊ. चला, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे इन SI युनिट. प्रॉब्लेम नंबर 1 इन SI युनिट. इन SI unit, the differential equation of an SHM is d2x upon dt square is equal to minus 36 is equal to how many, minus 36x. Find the frequency and period. Find the frequency and period. फाइंड द फ्रिक्वेन्सी अँड पिरियड. नीट प्रॉब्लेम लक्ष द्या. काय सांगितलंय, इथं एक डिफरन्शियल इक्वेशन दिले
आता पहा मी इथं लिहितो गिवन मध्ये ते इक्वेशन पुन्हा एकदा लिहितो. गिवन मध्ये पहा काय दिलंय, d2x अपॉन dt इज इक्वल टू -36x. ठीक आहे. आता जे आपण लिनियर इक्वेशन बघितलं, डिफरन्शियल इक्वेशन बघितलं SHMचं, ते कम्पेअर करू याच्यासोबत. ठीक आहे. कम्पेअर करायच्या अगोदर आपण थोडंसं याच्यामध्ये थोडी ॲडजस्टमेंट करू. याच्यामध्ये हे जे डिफरन्शियल इक्वेशन दिलं आहे याच्यामध्ये थोडीशी ॲडजस्टमेंट अशी करता येईल आपल्याला. हे मायनसमध्ये इकडे लेफ्ट हँड साईडला घेऊन येऊ, त्याला आपण ते प्लसमध्ये d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस 36x इज इक्वल टू 0. 36x इज इक्वल टू 0 याला थोडीशी ॲडजस्टमेंट केली आपण. ठीक आहे ना. आपल्याला काय काढायला सांगितलं, फ्रिक्वेन्सी इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि टाईम इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर आता नीट पुढे लक्ष द्या. आता या इक्वेशनला आपण काय करू, कम्पेअर करू. कम्पेअरिंग विथ डिफरन्शियल इक्वेशन. आपल्या डिफरन्शियल इक्वेशन सोबत त्याला काय करू, आपण कम्पेअर करू. पहा आपलं इक्वेशन काय आहे, d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू x इज इक्वल टू 0. आता नीट बघितलं इथं ओमेगा स्क्वेअर जो आहे ते काय आहे, 36 आहे. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू वी नो दॅट. मग आपल्याला कम्पेअर केल्याच्या नंतर समजलं काय आहे, ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय, 36 आहे. 36 ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 36. मग नुसतं ओमेगा जर आपल्याला काढायचं असेल तर काय करावं लागेल, अंडर रूट ऑफ 36. याला 36ला अंडर रूटमध्ये घेतलं. हा 36 हा 6चा काय आहे, स्क्वेअर आहे. मग 36 म्हणजे काय, तर 6 नुसतं ओमेगा काढायचं असलं 6 रेडियन पर सेकंड. म्हणजे इथं आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू मिळाली. कशाची व्हॅल्यू मिळाली, ओमेगाची. आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची. हे काय मिळालं आपल्याला, अँग्युलर फ्रिक्वेन्सी मिळाली आपल्याला. चला ठीक आहे. फ्रिक्वेन्सी काढावं लागेल आपल्याला. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, ओमेगा इक्वल टू 2πn. ओके. n म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सी. आपण n लेफ्ट साईडला घेऊया. n इक्वल टू ओमेगा अपॉन 2π. ओमेगा अपॉन 2π. ओमेगाची व्हॅल्यू आत्ताच बघितली आपण, 3 डिवाइड बाय 2 इंटू पायची व्हॅल्यू असते 3.14. त्याचा आन्सर पहा, नियरली येऊन जाईल. नियरली काय येऊन जाईल, 0.955 हर्ट्स. 955 हर्ट्स. हर्ट्स हे काय, फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे. ओके. तर आता सेकंड काय विचारलं आपल्याला, सेकंडली आपल्याला विचारलं इथे सेकंडली आपल्याला काढायला सांगितलं आहे, टाईम काढा म्हणले. तर टाईमचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. टाईमचा फॉर्म्युला इथे आहे 2π अपॉन ओमेगा. 2π अपॉन ओमेगा. मग 2 इंटू 3.14 डिवाइड बाय ओमेगा आलेला आपला 6. तर त्याचा आन्सर येईल 1.05. नियरली ना, 1.05 सेकंद. हे त्याचा आन्सर येईल. ठीक आहे. तर या प्रकारे हे प्रॉब्लेम आहेत. आणखी एक प्रॉब्लेम घेऊ. तोपर्यंत तुम्ही हे काय करा, नोट डाऊन करून घ्या. पटकन नोट डाऊन करा. ओके. चला हे पुसून घेतो मी. ओके. याच्यामध्ये पुढचा एक प्रॉब्लेम घेऊ आपण. सिंपल प्रॉब्लेम आहे. सेकंड नंबर, अ बॉडी of mass 1 kilogram is made to oscillate on a spring
on a spring of force constant 16 Newton per meter. 16 Newton per meter. Calculate angular frequency. Calculate angular frequency and frequency of vibration तर आता लक्ष द्या पुढे. सगळ्यात अगोदर काय दिले पहा. प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय, एक मास दिलाय आणि फोर्स कॉन्स्टंट दिलाय. मास पण दिलाय, फोर्स कॉन्स्टंट एक दिलाय, दोन गोष्टी दिल्यात. तर आता काय दिले पाहू. सर्वात अगोदर मी इथे गिवन मध्ये लिहितो. गिवन मध्ये मास इक्वल टू 1 किलोग्रॅम. फोर्स कॉन्स्टंट म्हणजे के इक्वल टू काय 16 न्यूटन पर मीटर. आणि आपल्याला काढायचं ओमेगा. ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन म्हणजे स्मॉल एन. ठीक आहे. मग आता काढूया व्हॅल्यू. सगळ्यात अगोदर ओमेगा काढू. ओमेगाचा फॉर्म्युला आत्ताच बघितलं होतं आपण. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के अपॉन एम असं होता. नुसतं ओमेगा असेल तर काय असणार आहे, अंडर रूट ऑफ के अपॉन एम. आपण डिफरन्शियल इक्वेशनच्या वेळी पाहिलं होतं, के अपॉन एम. तर केची व्हॅल्यू इथं दिलेली आपल्याला किती, केची व्हॅल्यू 1 आणि केची व्हॅल्यू किती 16 आणि एमची किती 1. आणि अंडर रूट ऑफ 16ची व्हॅल्यू किती असते ओमेगा 4 रेडियन पर सेकंड. हे आलं तुमचं ओमेगा. आता सेकंड काढायचे फ्रिक्वेन्सी. एनचा फॉर्म्युला आत्ताच बघितला फ्रिक्वेन्सीत आपण. एन इक्वल टू ओमेगा अपॉन 2 इक्वल टू 4. ओमेगाची व्हॅल्यू किती आली 4 अपॉन 2 इंटू 3.14. 2 इंटू 3.14. ती व्हॅल्यू येईन तुमची 0.635. नियरली तुम्ही ते सॉल्व करून पाहू शकता. ठीक आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण काही प्रॉब्लेम आज बघितले. ओके. बाकीचे प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये समजून घ्यायचे किती फॉर्म्युले आहेत ते. सगळ्यात अगोदर ओमेगाचा फॉर्म्युला आपण बघितला काय, के अपॉन एम अंडर रूट ऑफ के अपॉन एम. सेकंड आत्ताच जर पाहिलं होतं काय, केचा आणखी एक फॉर्म्युला के काढण्याचा, आता एफ अपॉन एक्स. आता हे एक्स प्लस मायनस वगैरे असू शकतं. त्यामुळे टाईम काढण्याचा फॉर्म्युला आहे 2 पाय अपॉन ओमेगा. किंवा आणखी एक टाईम काढण्याचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन एन. त्यानंतर आणखी ओमेगा काढण्याचा फॉर्म्युला आहे 2 पाय एन. त्यानंतर ॲक्सलरेशन काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला इकडे मिळतो मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. आणि इकडे मास काढण्याचा फॉर्म्युला इथे येऊ शकतो आपल्याला. मास इक्वल टू यालाच आपण क्रॉसमध्ये घेता येते इकडे, पण त्याला स्क्वेअरिंग करण्यासाठी स्क्वेअर केल्याच्या नंतरच ते शक्य राहील ते. ठीक आहे. या प्रकारे इथं आपण फॉर्म्युले पाहिले. ओमेगाचा पण पाहिला. अशा प्रकारे 6 फॉर्म्युल्याच्या आधारावरती तुम्हाला हे प्रॉब्लेम सोडवावे लागतात. किती 6 फॉर्म्युल्याच्या आधारावरती आपल्याला काढावं लागतात. के मीन्स वॉट, फोर्स कॉन्स्टंट. ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. एम मीन्स वॉट, मास ऑफ अ बॉडी. देन एन मीन्स वॉट, लिनियर फ्रिक्वेन्सी किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन असं म्हणूया त्याला आपण. ओके. आणि ए मीन्स वॉट, ॲक्सलरेशन. यानुसार आपल्याला ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करता येतं, प्रॉब्लेम सोडवता येतात. हे फॉर्म्युले नोट डाऊन करा आणि तुमच्याकडे सतत ते फॉर्म्युले असले पाहिजेत. ठीक आहे. नोट डाऊन करा हे फॉर्म्युले.